मी जाहीरपणे सांगतो, उन्मेष भैयासाहेब पाटील, माजी आमदार, माजी खासदार यांनी अनेक लोकांना नोकरीचे पैसे लावून देतो यासाठी घेऊन ठेवलेले आहेत। खरं तर आज एक नोकरी लावून देतो असे आमिष देऊन बाहेर एका माणसाला पकडलं। तो पगारे नावाचा तरुण, त्याच्यासोबत एक कोणी व्यक्ती, आणि त्याने नोकरीचा आमिष देऊन 5,70,000 रुपयात एक तुम्हाला नोकरी लावून देतो। फॉरेस्ट खातं असतील, आरोग्य खाते असतील, अशा अनेक लोकांना, तरुणांना नोकरीचा आमिष देण्याचं काम या तालुक्यात अनेक दिवसापासून चालू आहे। मी वारंवार भाषणातही सांगितलं आहे, या तालुक्यातले काही लोकप्रतिनिधी देखील त्यामध्ये अडकलेले आहेत। जप्त केलेला त्याच्या मोबाईलमध्ये ज्यावेळेस फोटो पाहिले तर तो उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचा कार्यकर्ता होता। मी जाहीरपणे सांगतो, उन्मेष भैयासाहेब पाटील, माजी आमदार, माजी खासदार यांनी अनेक लोकांना नोकरीचे पैसे लावून देतो यासाठी घेऊन ठेवलेले आहेत। ते लोक अनेक दिवसापासून चक्रा मारत आहेत। त्यांना खूप मोठ्या प्रमाणात आश्वासनं दिली जात आहेत, म्हणून ते थांबले आहेत। जर त्या लोकांना जर काही तक्रारी असतील, माझंही आव्हान असेल, ते असो का कोणीही असो, मग तो कुठल्याही पक्षाचा असो, तो भाजपाचा असो, काँग्रेस पक्ष, हा विषय सोडून द्या, लोकांना नोकरी लावून देतो अशा आशयाचे ज्या लोकांनी पैसे घेतले असतील त्यांच्यावर तात्काळ गुन्हे करण्याची मी जाता पोलीस उपअधीक्षक यांना मागणी केली आहे। या संदर्भात मी SP-ना देखील सांगणार आहे। या तालुक्यात ज्या लोकांची फसवणूक, लुबाडणूक झाली असेल त्यांनी पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा। माझ्याशी संपर्क साधला तरी चालेल, तुम्हाला मदत होत नसेल तर मी तुम्हाला मदत करायला तयार आहे। परंतु या सिंडिकेटमध्ये उन्मेष भैयासाहेब पाटील व त्यांच्या परिवारातले व जवळचे काही लोक नोकरी लावून देण्याच्या प्रकरणामध्ये सहभागी आहेत हे निश्चित। त्याच्या मोबाईलमधल्या फोटोंमध्ये देखील बरेचसे फोटो तिथं उन्मेष पाटलांचेही आढळून आले। कदाचित त्याचा संबंध असेल का नसेल मी आज स्पष्टपणे सांगू शकत नाही, परंतु दुसऱ्या ठिकाणी त्यांचा संबंध 100% आहे। यासोबत तो उद्धव बाळासाहेब ठाकरेचा अधिकृत कार्यकर्ता असल्याचे त्याच्या गळ्यामध्ये गमछाचे फोटो त्याच्याच मोबाईलमध्ये आढळून आले। मला असं वाटतं की नैतिकतेच्या गप्पा मारणारे उन्मेष पाटील यांनी याच्यावर उत्तर द्यावं। आणि त्यांनी, मी इतक्यादा बोललो की जाहीरपणे की उन्मेष भैयासाहेब पाटलांनी अनेक तरुणांचे नोकरीचे पैसे घेतलेले आहेत, त्याच्यावर ते अजून कधी उत्तरच द्यायला तयार नाही। हवं असेल तर ते माणसं मी केव्हाही उभं करायला तयार आहे। बघा, त्या आरोपीचा उन्मेष पाटलांचा किती संबंध आहे हे मी आता सांगू शकत नाही। उगीच कोणावरही आरोप करणे हे आता उचित होणार नाही। उन्मेष पाटलांचे फोटो त्याच्या मोबाईलमध्ये आहेत। उभाटाचा तो कार्यकर्ता आहे, त्याच्यामुळे त्यांच्याशी याचा किती संबंध आहे हा एक तपासाचा भाग आहे। पण उन्मेष भैयासाहेब पाटील व त्यांच्या जवळच्या लोकांनी अनेक लोकांचे नोकरीचे पैसे घेतलेले आहेत, त्याचे माझ्याकडे पुरावे आहेत।